Wordplay first. Textbook page number 25. Wordplay, anagrams and mother tongue or other tongue. Wordplay anagrams. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or passage. Anagrams can be fun and writing. We can often find examples of anagrams in everyday life. anagram म्हणजेच शब्दांचा खेळ. ह्यामध्ये एखाद्या शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार केला जातो. anagram मजेशीर व विनोदी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, STATE straight, TASTE टेस्ट. स्ट्रेट, टेस्ट ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये स्ट्रेट ह्या शब्दाचेच त्याच शब्दांचा वापर करून आपण टेस्ट हा शब्द तयार केला आहे. त्यामध्ये आपण कोणताही शब्द वाढवला, कोणतंही अक्षर, नवीन शब्द तयार करताना कोणतंही अक्षर हे वाढवलं नाही किंवा कोणतेही अक्षर हे कमी केले नाही. त्यामध्ये आपण जो दिलेला शब्द असतो त्या शब्दांच्या अक्षरांचा क्रम बदलतो आणि त्या शब्दांच्या अक्षराचा क्रम बदलून नवीन शब्द आपण त्यामध्ये तयार करत असतो. दुसरं जर आपण घ्यायचं झालं तर ते आहे सेव, VASE वास. Wordplay anagrams. Individual activity. Make anagrams of the following words. Remember, an anagrams contain exactly the same letters, no more, no less, only if a different order. anagrams मध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो काही शब्द असतो त्या शब्दामध्ये आपल्याला कोणतंही अक्षर कमी करायचं नाहीये किंवा वाढवायचं नाहीये. फक्त त्या अक्षरांचा आपल्याला अदलाबदल करायची आहे. जसं टेन, TEN टेन आणि आपण त्याचं केलेलं आहे NET नेट. त्याच्यानंतर आहे लिसन, LISTEN. त्याचं आपण रूपांतर केलेलं आहे सायलेंट, SILENT. डेली, डेली. नंतर ग्लेन, ग्लीन, अँगल. फॉर्मर, रिफॉर्म. ऑशन, कॉशन. लिसन, सायलेंट. ॲलर्जी, गॅलरी. फ्युनेल, रियल फन. रीड टीचर, चीटर. डॉर्मेटरी, डर्टी रूम. अशा प्रकारे आपण त्याचे anagrams केलेले आहेत. There are some words in English which sounds like words in your mother tongue, but if you consider the meanings and use, you realize that they are different words altogether. इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा उच्चार आपल्या मातृभाषेमध्ये अथवा राष्ट्रभाषेतल्या शब्दांसारखाच असतो. म्हणजे हिंदी भाषेमध्ये आपण जसा उच्चारतो तसाच असतो, पण आपल्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषेत वेगळ्या अर्थाने आपण तो वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, वर्ड्स मीनिंग इन इंग्लिश, मीनिंग इन मराठी, मीनिंग इन हिंदी. वर्ड्स मध्ये आपण बघूया रोज. रोजचं मीनिंग इन इंग्लिश अ फ्लावर म्हणजे ते फूल आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो डेली म्हणजे रोज. हिंदीमध्ये पण त्याचा एव्हरीडे रोजच होतो, हर रोज. सन, सन अ स्टार.
सन म्हणजे सूर्य, त्याचा अर्थ स्टार. अ मेल हेअर, सन म्हणजे मुलगा असा पण होतो. नंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ फेस्टिवल किंवा वर्ष म्हणजे सण किंवा वर्ष असा सुद्धा होतो. हिंदीमध्ये त्याचा अर्थ वर्ष असा होतो. पीस आणि प्लेस, अ बीट अँड क्ले, मराठीमध्ये अ फेदर आणि हिंदीमध्ये ग्रँड. क्लम मीन्स प्लेसफुल, मराठीमध्ये वर्क आणि मीनिंग हिंदीमध्ये सुद्धा वर्क. Activity. Now complete the following table. Words, meaning in English, meaning in Marathi. Boat, a lime of human body, meaning in Marathi, a finger. Soon, shortly, daughter-in-law. Rope, a strong cord, a plant. Lake, pond, daughter. Name, a name of person, place or things. Aim, more, much. Peacock, case, suit, hair. Find more such English words with meaning in your mother tongue too. बघा, ह्याच्यामध्ये आपण जसं पहिलं बघितलं तर बोट, बोट म्हणजे त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो अ ह्युमन बॉडी, एक आपल्या शरीराचा अवयवाचा एक भाग. पण मराठीमध्ये आपण बोट बघितलं तर फिंगर म्हणजे आपलं बोट असते ते. आता सून जर हे सांगितलं तर आपण इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ होतो शॉर्टली, म्हणजे काही वेळात किंवा थोड्याच वेळात असं आपण म्हणतो. मराठीत आपण मुलाची जी बायको असते त्याला आपण काय म्हणतो, सून म्हणतो. आता लेक इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर लेकचा अर्थ होतो, त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये होतो पॉन्ड म्हणजे तळे, तलाव. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो डॉटर म्हणजे मुलगी. त्यानंतर मोर, मोर म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये होतो मच म्हणजे जास्त. आणि मराठीमध्ये जर आपण घेतलं तर त्याचा अर्थ होतो पीकॉक म्हणजे मोर. असेच काही जे शब्द आहेत, हे असेच जर तुम्हाला दुसरे काही शब्द मिळाले तर ते शोधायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. रायडल्स ग्रुप ऍक्टिव्हिटी तुम्हाला ती दिलेली आहे पुस्तकामध्ये. व्हॉट कम्स डाऊन बट नेव्हर गोज अप, जे खाली येते पण ते पुन्हा वरती जात नाही म्हणजे काय तर रेन. व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप, ते तुमच्या हातामध्ये असते पण ते तुम्ही वाजवत नाही, टाळी त्याला म्हणू शकत नाही, ते असते क्लॉक किंवा वॉच. What has a neck but no head, ज्याला मान आहे पण ते काय आहे, तुमचे डोके नाही. बॉटल. What can you see in a calendar as well as set it up? Dates. What belongs to you but it used more by other, जे तुमच्याशी संबंधित आहे पण त्याचा वापर दुसरे जण करतात असं, म्हणजेच तुमचं असलेलं नाव. असेच जर काही शब्द उखाणे किंवा म्हणी जर तुम्हाला माहिती असतील तर त्या तुम्ही शोधायच्या आहेत. सिलेबल शब्दावयव. A word can be broken up into units of pronunciations, each having one vowel sounds, with or without consonant sounds around it. Each such units is called
सिलॅबल्स. एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या वॉवेलच्या ध्वनीने हा निश्चित होत असतो. अ सिलॅबल इज अ सिंगल अनब्रोकन साउंड्स ऑफ अ स्पोकन or written words. Syllables usually contains a vowels and accompanying consonants. Something syllables are referred to as the bits of spoken language. Syllables म्हणजेच शब्दावयव असलेला हा एक शब्दाचा प्रकार आहे. हा असा शब्द असतो किंवा उच्चाराचा एक असा भाग असतो तिच्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो. या अक्षरामध्ये सहसा स्वर आणि त्याच्यासोबत व्यंजन असतात, म्हणजेच तो शब्द एका शब्दावयव असलेला शब्द आपल्याला दिसून येतो. आता वॉवेल म्हणजे काय? तर वॉवेल म्हणजे स्वर. ए, ई, आय, ओ आणि यू यांना वॉवेल म्हणजे स्वर असे म्हणतात. तर कन्सोनंट्स मीन्स व्यंजने. बी पासून जी सुरू होणारी आहेत, बी, सी, ही सर्व काय आहेत? तर व्यंजने आहेत. मग आता एक सिलॅबस असलेले शब्द कसे ओळखायचे? तर टू. आता टू ह्या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे उच्चार करताना आपण टू बोलतो आणि त्याच्यामध्ये वॉवेल म्हणजे स्वरामध्ये ओ आहे तो ह्याच्यामध्ये आलेला आहे. मग टू. गॉट, विल, सी हे जे आहेत हे काय आहेत? तर एक सिलॅबल असलेले शब्द आहेत. आता दोन सिलॅबल असलेले शब्द कुठले आहेत? तर फादर. फादर हा जर आपण शब्द घेतला तर तिथे तुम्हाला त्या फादर या शब्दाची दोन फोड झालेल्या दिसतात. फा, एफ ए आणि नंतर THER, दर, फादर. मॅसॉन, मॅसॉनचं सुद्धा तुम्हाला दोन झाल्यात, मा, मॅ आणि सॉन. बिल्डर, बिल्डरचं BUIL, बिल अँड डर. हे दोन सिलॅबस असलेले शब्द आहेत. मग तीन सिलॅबस असलेले शब्द कुठले आहेत? तर इंजिनियर, इन, जी, इयर, कारपेंटर, कार, पेन, टर, कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्याच्यामध्ये स्वर हे आलेले आहेत त्या स्वरांची जी आहे स्वरांची काय केलेली आहे? फोड केलेली आहेत आणि त्यालाच आपण एक सिलॅबस असलेले, दोन सिलॅबस असलेले आणि तीन सिलॅबस असलेले शब्द असे म्हणतो. तुम्हाला पेज नंबर 33 वर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. तिथे तुम्हाला 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक अँड मोर दॅन 3 सिलॅबिक ह्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आता जर आपण त्याच्यामध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला वर्क, वर्क हा शब्द जर घेतला तर तो येणार आहे 1 सिलॅबिक्स मध्ये. स्टोरी हा शब्द येणार आहे स्टोरी. हा शब्दाची फोड अशी होणार आहे स्टो अँड री. त्यामुळे तो कशामध्ये येणार आहे? तर तो येणार आहे 2 सिलॅबिक मध्ये. परफेक्शन हा येणार आहे शब्द 3 सिलॅबिक्स मध्ये. आणि रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द जर आपण बघितला त्याच्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अशा प्रकारे त्याची फोड होणार आहे. त्यामुळे तो शब्द येणार आहे मोर दॅन 3 सिलॅबस. ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये दिलेले आहे. ती PDF बघायची आहे आणि हा सर्व दिलेला अभ्यास जो आहे ग्रामरचा तो सर्व नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे.